जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। पार्वती पति शिव हर 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 महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे। तोषोनी मज द्यावे पसाही दाने। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबारे बरं। कारण आपल्या इथे आता 8 दिवसाचा हा काय चालू आहे, ज्ञान यज्ञ चालू आहे बरं का। हा ज्ञान यज्ञाचा समारोप जसं ज्ञानोबा यांनी अमृतानुभव चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरी हरिपाठ बोधामृत अनेक ग्रंथ केले। हा एक यज्ञ होता, नाम यज्ञ होता। आणि नाम यज्ञ करता करता शेवटी भगवान परमात्म्याकडे आपल्या श्रीगुरूकडे मागणी मागितली। हा शेवट आहे बरं का। आणि आपला आजचा समारोपाचा दिवस आहे शेवट, तो पण मागणीवरचा। आपण गोविबी मागणीचीच घेऊ आणि अभंग ही कीर्तनाला मागणीचा जीव। तर ज्ञानोबा आहे आपल्या श्रीगुरु पुढे असं मागणं मागतात की तुम्ही कोण आहात। आथा सुरुवात कशी केली, आथा आथा म्हणजे कधी, याच्या आधी काय होतं। 6 दिवस आमच्या इथे नामाचा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञाची सांगता होणं आणि हा सुंदर रीतीने पार पडावा, त्याच्यामध्ये मागणी मागतात। आणि तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावं, माझी मागणी पूर्ण करावं। तुम्ही कोण आहात, विश्वात्मक देव आहात, विश्वाचे नाथ, विश्वाचे मालक। आणि ते तुमच्याकडे मी मागणी मागतो। आणि मागणी काय मागतात, खूप छान मागतात। जी खळाची व्यंकटी सांडो। कोणाची व्यंकटी सांग, खळाची। कोणासाठी मागितलं, स्वतःसाठी मागितलं का। श्रीगुरूला विनंती करतात, मायबापा जी लोक तत्वापासून दूर गेले, भक्तीपासून दूर गेले, नामापासून दूर गेले, सुखापासून दूर गेले, अशी जी वाकडी मंडळी आहे ज्याच्यापासून दूर गेलेत ना, त्यांचातला तो भाव जावावा हीच माझी तुमच्या चरणावर विनंती आहे। अशी खूप गोड मागणी ज्ञानोबा यांनी आपल्या श्रीगुरूकडे मागतात। तर कोण्या खळाची, खळ कसा असतो, खळच कशाने। आम्ही पसायदान ऐकत आलो, ऐकत राहणार, खूप दिवस झाले, बरंच झाले। पण खळ ह्या शब्दाची व्याख्या कळली पाहिजे बरं का। श्रीगुरु पुढे म्हणजे ते आपल्या स्वतःसाठी साधू संत जगत नाहीत किंवा वावरत नाही। साधू संत काय येतात, साधू संत येतात, काय येतात, आले उद्धराय दिनजन शोधोनियास आले संत, हिताहित जगाचे, हित अहित जगाचे, हिताहित जगाचे। काय शोधून आले, शोधोनिया संत शोधोनिया आले, हित अहित जगाचे, जगाचे अहित आणि हित शोधून आले।
उजळावया आले वाटा आणि खरा खोटा निवाडा यासाठी संत आले. पण माऊली ज्ञानोबराय आपल्या श्री गुरुला सांगतात, माऊली माय बाप्पा जी खळ आहे, खळ म्हणजे कशी असतात, काही परमार्थात ते खळ आहे बरं, मोठी मोठी खळ असतात. खळ बोलतात ते करतात ते, त्याचंच नाव खळ आहे. दिसायला पारमार्थ, असायला वावरायला आहे का. तुम्हाला पहिला खळ सांगतो महाभारताचा. पहिला खळ ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरला आले, त्यावेळेला हस्तिनापूर एवढं सजवलं गेलं. का बरं? भगवान परमात्म्याचे आगमन होणार आहे, इतका सुंदर सोहळा त्या हस्तिनापुरामध्ये सजवला. कोणासाठी? भगवान श्रीकृष्णासाठी. बर, भगवान श्रीकृष्णासाठी जो सजवलेला, आणि कोण होता तो? त्या नगरीचा राजा. त्या नगरीचा राजा कोण होता? धृतराष्ट्र. दृष्ट राष्ट्र. कसा होता तो? धूर्त. एवढी नगरी सजवली, जागोजागी रांगोळ्या टाकल्यात, फुलं टाकल्यात, इतका मोठा अट्टाहास केलाय. त्यार्थी काय वाटलं असं लोकांना? काय राजा श्रद्धा आहे, म्हणजे दाखवण्याचा योग बघा. काय राजा तो मोठा असन, किती अट्टाहास केला. आता अट्टाहासच आहे, पण तसं नाही. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध प्रारंभ होणार, आणि त्याच रात्री असा प्रसंग आला, आणि त्या दुष्ट राष्ट्राने पत्र लिहिलं. कोणाला? अर्जुनाला. काय पत्र लिहिलं होतं? आता तुम्ही महाभारत ऐकलेली मंडळी, मला काय सांगायचंय की ज्ञानोबरायांनी अशी निवडून काढलेली खळ, जी खळाची व्यंकटे सांडव, याच्यापासून जे दूर गेलेले, भगवंतापासून दूर गेलेत, भक्तीपासून दूर गेलेत, नामापासून दूर गेलेत, स्वार्थापासून दूर गेलेत, अशा साधनापासून जी दूर गेलेली मंडळी आहे ना, काय बाप्पा, ही तुमचीच कृपा आहे. याच्यातला काय जाओ वाकडेपणा, एवढीच माझ्यावर काय करा, दान करा. तो शोधे मज द्यावे फसा हे दान, हे दान मला कसं द्या? तोषून म्हणजे एकदम कसं होऊन द्या? उदार अंतकरणाने प्रेमाने दान द्या. दान मागा गेली आणि तू कोण्या तरी टेन्शन मध्ये असणार तर काय होणार आहे त्या दानात? तू कसा पाहिजे दान देणार आहे? त्याचं चरित्र कसं पाहिजे, त्याचं मन कसं पाहिजे, ते वातावरण कसं पाहिजे, तो दान देण्याचे काही प्रकार आहे काय घेणे. नुसते तुम्ही पट्टी मागायला गेले आता कार्यक्रम झाला, त्याच्या कुठल्या तर डोक्यात पहिलंच काही असेल, मग तू कोणावर राग काढणार? कोणावर काढणार? पट्टी मागण्यावर. मग तू हजाराची फाडायचं काय करी? एक दोन काहीतरी बोलणार आणि मग पट्टी देणार, त्याचा राग याच्यावर. पण दाथा कसा पाहिजे? शांत प्रसन्न वातावरणात झाला का तो कृपा करतो आणि तो दान देणार. तसं तुम्ही श्री गुरु दान द्या असं नका देऊ, तर कसं द्या? तोषोनी, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे दान कसं द्या? प्रसन्नपणाने मला द्या. काय तुमचं मागणं आहे मला? दान द्या म्हणतात ठीक आहे, पण मी तुम्हाला नेमकं कोणचं दान देऊ आणि दानाचे काय प्रकार आहे, तुम्हाला नेमकं काय पाहिजे? ज्या वेळेला श्री गुरु निवृत्ती दादाने विचारले त्यावेळेला
माऊली म्हणतात चिखळाची व्यंकटे सांगलो. कोणासाठी मागितलं? स्वतःसाठी मागितलं काय? साधू कोणासाठी जगतात? हा, विश्वासाठी जगतात. कारण का विश्वाचं जगाचं रक्षण करणारे कोण आहेत? साधू आहेत. साधू आहेत म्हणूनच हे सप्ते चालू आहे का नाही? तुकोबाराय राहत नव्हते आणि शिवाजी महाराज राहत नव्हते तर तुम्ही अशी मंडप घातली घातली असते का? एक जगद्गुरु तुकोबाराया, दुसरे शिवाजी महाराज राहत नव्हते तर तुम्ही या मंडपात राहिले. तुम्हाला हे मंडप टाकतात सुद्धा त्यांची किती उपकार आहेत? खूप उपकार आहेत. तर ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी श्रीगुरूकडे मागतात तर मला काय सांगायचं होतं की खळ शास्त्रातली खळायचं असं नाही. भगवान श्रीकृष्णाला ज्या वेळेला तो युद्ध रचना ठरली, युद्धाचा प्रसंग आला, पण रात्री काय केलं? एक पत्र लिहिलं. कुणी? धृष्टराष्ट्राने असं पत्र लिहिलं. पांडवांनो, बघा बोलू नका, पांडवांनो, अरे तुम्हाला धर्म कळते, तुम्हाला नीती कळते, तुम्हाला शास्त्र कळते, तुम्हाला अधर्म कळतो, तुमच्या पाठीशी देव आहे आणि तुम्हाला सर्व कळते. मग या राजाला घेऊन काय करणार? बोलताना कसं बोललो? बोलताना त्यागाचं बोललंय. कसं बोललंय? त्याच्यातून काय वाटलं त्यांना? किती आनंद वाटावा असं बोललाय. पण अंतकरणात काय भाव होता? अंतकरणात जो भाव होता तो भाव त्याच्यात नव्हता. पण असं बोलण्याचा विषय कसा असतो? बोलत असताना बोलतात हो, कृती काय? तर त्यावेळेला ते म्हणते की बाबा तुम्ही काय करा, तुम्हाला धर्म कळतो, तुम्हाला न्याय कळते, तुम्हाला नीती कळते, तुम्हाला शास्त्र कळतं, तुम्हाला सर्व काही कळतं. हा नाशिवंत देय आहे. पण विदुराने एवढंच सांगितलं बाबा त्यांना थोडीशी जागा दे. जसा दुर्योधन पुढे आला याचं मन बदलायचं. कधी संधी दिली? विदुराने सांगितलं, भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, खूप जणांना सांगितलं, पण कोणाचं ऐकलं का? काय ठेवला होता त्यांनी? मोह. अंतकरणात एक आणि मनात एक. बर का? आता असं चाललंय बरं का या जगतामध्ये. महाराज सांगताना कीर्तन सांगतात, कीर्तनाला ठरवून येतात. काय करायचं? काय करायचं? अरे परमात्मा हा महादन आहे. देवाने दिलेली देण आहे याचा विपुल वापर करू नका. साधू संत ही विकले नाही. थोडक्यात हे कोण आहे? हे कोण आहे? हेच वाकडेपणा जाऊ. ज्या भगवंताच्या नामस्मरणासाठी आम्ही आलो, गरजेपुरतं घ्या असं नाही, घ्या असं नाही, गरजेपुरतं. तुम्हाला 100 रुपये टिकटाला लागते तर 5000 घेणं हे पाप आहे का नाही? हे सुद्धा कोण आहे? याच्यातला असा दुष्टपणा, वाकडेपणा जावं हेच मला काय. जी खळाची व्यंकटे सांगो दया सत्कर्मी. अरे परमार्थ हे सत्कर्म आहे. परमार्थ काय? सत्कर्म आहे. ह्या सत्कर्मामध्ये त्याची रती म्हणजे प्रीती वाढव. परस्परे जडो मैत्र जीवनचे. हे का? हा गुण जायला पाहिजे का नाही? लोकांना सांगायचं ना आपण काय करायचं? काय करायचं आपण? माझं चुकतंय का? ज्ञानोबाराय सांगतात ते चुकीचं आहे का? मला काही कोणावर
करायचं नाही. पण आता ह्या हल्लीच्या वर्तमान काळामध्ये ह्याचा बेपार झालाय, व्यापार झालाय, धंदा झालाय. थोडक्यात बाबांनो, घ्या, तुम्हाला नाही म्हणत नाही, तुम्हाला जेवढं लागते तेवढं घ्या, याच्यावर प्रपंच करू नका. दुसरं उदाहरण सांगू तुम्हाला. तो कसाई असतो बा, कसाई काय करतो? गाय कापतो, बरोबर. तू स्वतः खातो का? कोण खात ते? गाय कापतो, स्वतःसाठी कापतो का अनेकासाठी कापतो? अनेक लोक गाय खातात, ते पाप कोणाला आहे? त्याला नाही. एवढ्या पस्तर पोहोचले त्याला. तस एवढ्याने मिळून महाराजांना तेवढ्या अनेकाची पट्टी करता. कोणाची आई बिमार आहे, कोणाची बायको आजार आहे, कोणाचं लेकरू आजार आहे, त्याच्यातून तुम्ही पट्टीचे दान पैसे आणता, सप्त्याची वर्गणी. त्याच्या घरात काय असेल ते माहित नाही, पण तुम्हाला वर्गणी दिल्याशिवाय जमणार. दिवाच लागतो. गावातलं काम आहे, गावगाड्याचं काम. एवढ्यापासून आणतो की नाही? एवढ्याच्या वाट्याला जाईल की नाही? जाईल की नाही? तुम्ही त्याला 10 रुपये दिले, तुमच्या वाट्याला आलंय की काय? आलं? पुण्य नाही आलं. जे ठरवून आणले त्याचं पाप तुमच्या वाट्याला. बर, हे वाकडे पण आहे. कोणचे? या साधकामध्ये, ज्या भक्तामध्ये, ज्याच्या जे दुर्गुण भरलेले आहेत. सांगायला ज्ञान आहे, असायला अज्ञान आहे, त्याचा उपयोग नाही, त्याचं पाप डोक्यावर होतो. त्याच्यासाठी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, गुरु महाराज, माऊली ही लोक ना तत्वापासून बाजूला गेले, आनंदापासून बाजूला गेले, या विश्वापासून ती बाजूला गेलेली आहेत. आणि याच्यापासून मुक्त करा. असू दे. तर तुम्ही काय करा? असू दे. तुम्ही काय करा? गुरु महाराज एवढंच दान दे, मी तुम्हाला आतापर्यंत काही मागितलं नाही. तर याच्यामधली काय जाऊ अज्ञानपणाची वाकडेपणाची जी खळाची व्यंकटी म्हणजे वाकडी वृत्ती जाऊ तया सत्कर्मी. हे कीर्तन, प्रवचन, नामस्मरण हे काय आहे? सत्कर्म आहे. बर, सत्कर्म आहे. तुका म्हणे सत्या कर्म व्हावे साह्य, नाहीतर घातलिया बाई नरकात आहे. तर हे कर्म काय आहे? सत्कर्म आहे. त्या सत्कर्मावर ज्याची रती वाढावी. महाराज 700 वर्षे झाली म्हणून किती सुधारली? माऊलींनी बोलताना म्हणजे सत्कर्मी रती वाढू दे, ते नष्ट होऊ दे असं म्हणले ना. खळाची व्यंकटी सांडो म्हणले, सांडू दे नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचं मैत्र. तर त्यावेळेला संजय तो पत्र घेऊन पांडवाच्या सदनामध्ये आले आणि निवेदन दिलं पांडवांचं. आणि ते सांगायला सुरुवात केली, बाबा तुम्हाला पत्र दिलेलं आहे धृतराष्ट्राने. आणि ते युधिष्ठिर म्हणतात, बाबा तुम्ही ते वाचून दाखवा. खूप छान लिहिलेलं ते पत्र. त्याच्यामध्ये त्याग होता. काय होता? त्याग होता. असं लिहिलं होतं, पांडवांनो, अरे बाबा तुम्हाला धर्म कळतो, तुम्हाला न्याय कळती, तुम्हाला नीती कळती, तुम्हाला शास्त्र कळतो, तुम्हाला देव कळतो, तुम्हाला सर्व काही कळतो. आणि अशा मूर्खाच्या नादाला लागून
तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करू नका. मग काय झोळी मावकरच फिरायचं होतं काय? बोलण्यात काय होतं? ज्यांच्या नादाला लागू नका. तुमचं तुम्ही देवाच्या सानिध्यात हो, चांगला परमार्थ करा. तुम्हाला काय वाटायचं? काय वाटतं? ते बसलं ना डोक्यात अर्जुनाच्या, रात्रचं पूर्वचे सकाळी युद्धाचा प्रसंग. आणि जसा युद्धाचा प्रसंग चालू झाला आणि भगवान श्रीकृष्णाने रथ मध्यभागी आणला. अरे ह्याच प्रश्नाच्या शब्दासाठी 18 दिवस गेले ती समजण्यासाठी. एवढंच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? असे जे लोक आहेत ना, एवढाच बोध देतात पण त्याला आयुष्यभर सुधरत नाही. त्याला दृष्ट म्हणतात, त्याला खळ म्हणतात. दाखवायचं एक असतं, करायचं एक असतं. तर असा मंत्र दिला होता की तुम्हाला हे कळतो. आमचा मूर्ख आहे हो, त्याला काही कळत नाही. मूर्खाच्या नादाला लागणं हा पण मूर्खचपणा आहे. असं चांगलं काही बोध असं लिहिलं होतं, पण बोलण्याचा हेतू काय होता तोच त्याच्या डोक्यात. कुणाचा बसला? अर्जुनाचा बसला. तो अर्जुन म्हणतो खरंच आहे, जन हे सुखाचे किंवा येरते माये दुःखाची शरणी. काय आहे त्याच्यामध्ये? युद्ध करावं, या लोकाला मारावं, आपण सुख भोगावं, म्हणजे हे काही न्याय आहे का? तो देवालाच प्रश्न केला. खूप छान आहे ज्ञानेश्वरी. काय म्हणतो गीतेमध्ये? भगवान म्हणतात, अर्जुन देवाला म्हणू लागला, देवा अरे ज्याने गोत्रवध केला त्याचा स्वधर्म बुडाला आणि हेमपुरीचा झाला पाहुणा, तो हे देवा तूच म्हणलास, आणि उलट मग तू त्याला मार म्हणतोस. हे किती खरं? हा गुरु आहेत, मामे आहेत. हा बोध कोणाचा ठसला होता? आधी देव साक्षात सांगू लागला, देवाचं पटलं नाही. पण तशा माणसाचं लवकर पूर्वचन आधी कुणाच झालं होतं? दुर्योधनाचं, त्याचं धृष्टराष्ट्राचं. त्यांची पत्रात लिहिलं होतं आणि तीच त्याच्या डोक्यात बसलं. हे काढण्यासाठी 18 दिवस गेले. एवढी ज्ञानेश्वरी सांगावं लागली, गीता सांगावं लागली. हा पहिला काळ आहे. आणि अशातली ही वाकडेपणा जाऊन ज्या देशात, अरे बाबा ज्या राज्यासाठी, ज्या मोहासाठी किती लोक मेले, कळलं? किती लोक गेले? मुलं तर गेलेच गेले, पण किती लोक मेले. इतक्या लोकांचा काय झाला? कुणामुळं? केवळ मोहामुळं, वाकडेपणामुळं अनेक लोक गेले. त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यातलं दुसरं उदाहरण सांगतो. अरे ज्या पितामहा भीष्माच्या पुढे जग घेऊन इतका महात्मा भारी, त्यांनी डोळे उघडले तर ब्रह्मांड जळले, इतकं सामर्थ्य. पण काय सांगा महाराज, सानिध्य कुणाचं लागलं होतं? वाकडे लोक सानिध्यात गेले ना त्यांच्या, तर असं होतं. कौरवे पांचाळे सभे माझे आणली, वस्त्रे हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. ज्या सभेमध्ये त्या द्रौपदीला ओढून आणतात, एवढा मोठा भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, मोठे मोठे विद्वान पंडित काय केलं? तेव्हा खाली मान घातला. ते बरोबर आहे. कोण खळे? कोण आहे? हे पण खळच आहे. आणि ज्याच्यावर अन्याय होतो, डोळ्याच्या समोर वस्त्र हरण होतो, तुमच्याकडे एवढं सामर्थ्य आहे पण तुम्ही काही करू शकले नाही,
तर का बरं? एखाद्या संगतीमुळे अनेकाचा नाश होतो. या लोकातला काय जावो? वाकडेपणा जावो. जी फळाची व्यंकटे सांगो, याच्यातला काय जावो? वाकडेपणा जावो. तसं बाबा भगवान परमात्म्याकडे जात असताना सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. बरं का? काहीच ठेवलं नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पाणी, ठेवून या काही न मागती. का मागती? न मागती. काहीच मागू नये. तुकोबरायाने आयुष्यात काही मागितलं? मागितलं का? देव जरी प्रसन्न झाले तरी तुकोबरायाने देवाकडे काहीही मागितलं नाही. आणि जरी देवाने माग म्हणलं तर कोणासाठी मागितलं? कोणासाठी मागितलं? स्वतःसाठी मागितलं. मागितलं जरी असलं, मागितलं नाही, हेची दान दे गा तुझा. आता काय मागाव? गुण गाईन आवडी हेची माझी. न लगे मुक्तीसाठी किती लोक परेशान आहेत. न लगे मुक्ती धन संपदा, मात्र संत संग देई सदा. संताच्या सानिध्यात राहू, संताचं सहवास असावा आणि मग खरं सुख प्राप्त होतो. त्याच्यासाठी ज्याच्या जीवनामध्ये श्री गुरु आला, ज्ञानोबराय खूप छान छान बोलतात. ज्या वेळेला ज्ञानोबराया एक ओळीमध्ये फार छान म्हणले की काय म्हणतात? प्रभू तुम्ही महेशाच्या वरती. तुम्ही ह्या शब्दाने सुरुवात केली. बर, प्रभू तुम्ही शब्द एक वचनी आहे का बहुवचनी आहे का अनेक वचनी आहे? शब्दरचना कशी बघ. तुम्ही आता बरेच बघायचे याच्यावर. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे. तुम्ही गोमटे ते करा माझे. काय करा माझे? तुम्ही गोमटे ते करा माझे. करा माझे ते गोमटे. भार ओझे तुम्हाशी माझं ओझ आहे ते गोमटे करा. आता गोमटे शब्दाचा अर्थ काय करावं? झाकू काय संदर्भ लावा. नाही कळलं? तुम्हाला एक उदाहरण. पहिले कोटेच नव्हते काय? बरोबर. चंद्र सूर्य तारा नाही, अवघी शून्यच होते पायखानवा. चंद्र सूर्य कुठं राहतात? चंद्र सूर्य कुठं राहतात? आकाशात राहतात. इथं आकाश कुठं लिहिलं? संदर्भ शास्त्राची संगती लावायची असली तर अशी लावली. साधू संतांच्या संगतीचा परिणाम कसा असतो बघा. चंद्र सूर्य तारा नाही, पण चंद्र आणि सूर्य तारा हे आकाशात असतात. इथं आकाशाचं नावच घेतलं नाही. मग बरोबर आहे. आणि चंद्र सूर्य आले म्हणजे काय आला? आकाश आला. आता तुम्ही हा शब्द खूप छान आहे, पण आपल्याला इकडे पाहिजे. तर आता या शब्दाने सुरुवात केली होती. तर आता आई बाप्पा हे जे समाज आहे ना, वाकडेपणामध्ये पडलेला आहे. या समाजातला काय जावावा? भेद जावावा. ह्या समाजातला काय जावावा? वाद जावावा. ह्या समाजातला काय जावावा? अज्ञानपणा जावावा. हे समाज कसा असावा? ब्रह्माशी एकरूप व्हावा.
हेच माझं शेवटचं मागणं आहे. आणि शेवटी सगळं झाल्याच्या नंतर ज्ञानोबांनी बसायला मागितलं. त्याच्यामध्ये म्हणतात जे असे काही फळ आहेत. बर, द्रोणाचार्य कोण होता? गुरु होता. पण गुरुलाही मरावं लागलं बरं का शिष्याच्या हाताने. का बरं? ज्या खळाच्या सानिध्यात गेला, अधर्माच्या सानिध्यात गेला, म्हणून गुरु सुद्धा गेला. संगत कोणाची करावं? संगत सनातन की करले. संगत कोणाची असावं? संतांची असावं, साधूंची असावं. संत संगतीला खूप आनंद आहे, पण माणसांच्या मनात हे काही वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात की बाबा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती नितव दुबळा अर्चित से भक्ती बोल तरी गंगावती शुकार. तर प्रभू आणि तुम्ही कोण आहात? महेश आहे. कोणाला म्हणाल? ज्ञानोबा हे बसलेला समाज आहे, या समाजाला प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आता बघा, निवृत्ती दादाचे ज्ञानोबरायाचे गुरु कोण? निवृत्ती दादा. निवृत्ती दादाचा अवतार कोणाचा आहे? सदाशिवाचा अवतार. बसलेले कोण आहे? बसलेले कोण आहे? महेशाच्या मूर्ती. आता तुम्ही कोण आहात? माझे तुम्ही गुरु आहात. मी तुमच्यात काय पाहिलं? ज्ञानोबाला असं म्हणायचं की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही महेश म्हणजे माझ्या श्री गुरुचं तुम्ही रूप आहात. आणि मी जे बोलणार आहे, गुरु माय होऊन कौतिकानं माझं स्मरण करावं आणि तुमच्या प्रेमाचा वर्षाव माझ्यावर व्हावं आणि मोठ्या आनंदाने मी ही कथा सांगावी. बोलण्याचा मग काय होता बाबा? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, याचा अर्थ माझे गुरु तुम्ही आहात. महेश कोण आहे? महादेव आहे. आणि तोच महादेव तुमच्या रूपाने नटलेला आहे, तेच माझा गुरु आहे. आणि मी माझ्या गुरुच्या सेवेसाठी घेतलेली ओवी आहे. कोणासाठी घेतलेली ओवी आहे? माझ्या श्री गुरुच्या सेवेसाठी घेतलेली ओवी आहे आणि मागलेलं दान आहे. आता तुम्ही एवढे बसलात ते कोणात? तुम्ही माझे कोणात? गुरु आहात. आणि तुम्ही मला उदार अंतकरणाने प्रेमाचा वर्षाव करावं, एवढंच आनंद आहे. याच्या पुढे काय आनंद आहे? आमचे बाबा मोठे बाबा म्हणायचे, ब्रह्मदिशे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे एकचे धागा नाना परी कपडे, धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. उघडे ब्रह्म सद्गुरूची मूर्ती. हे काय उघड काय आहे? परब्रह्म आहे. ज्ञानोबराची भाषा पा भरला घनदाट, भरला घनदाट हरी दिशे. हे काय आहे? वैकुंठ आम्ही म्हणतो त्याला. आता जगद्गुरु तुकोबरायाचा
375वा वैकुंठ गमन सोहळा महाराष्ट्रावर होत आहे आणि तुमच्या जवळच्याच गावामध्ये सरवडेला झाला आहे का नाही. आणि तसाच मोठा सोहळा आमच्या सुद्धा गावात होणार आहे बरं. बीजेच्या दिवशी निमित्ताने खूप मोठा सोहळा आहे. तर सधय वैकुंठ गमन. वैकुंठ या शब्दाचा अर्थ काय? वैकुंठ नाव काय वस्ती आहे का? नवीन लोकांना शंका आहे. वैकुंठ नेमकं काय? वैकुंठच कशाला होणार? वैकुंठ भुवनी घर केले. भुवन म्हणजे काय म्हणतात? वैकुंठ. भुवन म्हणजे हृदय भुवनी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐकेसनी जयाचे हृदय भुवनी विराजती. माऊलीचीच वागणे. तर वैकुंठ या शब्दाचा अर्थ आहे वैकुंठ बनी पाहिजे. तुम्हाला पुरावेही देतो बर का. वैकुंठ नाम आनंद अद्वय नित्य निरामय बर का. जे भगवंताची निरामय अवस्था आहे. कोणची अवस्था? निरामय अवस्था आहे. आणि त्या निरामय अवस्थेमध्ये जो राहतो त्याच नाव वैकुंठ आहे. वैकुंठ काय वरी नाही. जर वरी वैकुंठ असत तर नामदेवराय बोलले नसते. नको धाडू आमा वैकुंठासे हरी वासुदे पंढरी सर्व काळ. तुका म्हणे सोपी केली पायवाट वैकुंठ पंढरी भूमीवरी. वैकुंठ कुठे? वैकुंठ. वैकुंठ जर भूमीवर आहे तर तुम्ही वैकुंठ तिकडे तपा. अरे बाबा, जी भगवंताची निरामय अवस्था आहे आणि त्या निरामय स्वरूपामध्ये ज्या वेळेला एकरूप होतो ना त्याच नाव वैकुंठ. वैकुंठ म्हणजे नगर नाही. वैकुंठ म्हणजे ठिकाण नाही. हे आधी डोक्यातून काढायचं. आनंद अद्वय नित्य नित्य निरामय स्थिती आहे ना त्या स्थितीमध्ये जो रममान होतो त्याच नाव वैकुंठ. कुठं रममान हो? भगवंताच्या आनंदमय निरामय. तिथं कसल्याच प्रकारचं काही नाही अशी स्थिती आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, जो साधू ज्या श्री गुरुकडून बोध घेतो बर का, जो साधू श्री गुरुकडून बोध घेतो आणि तो साधू त्या बोधाला पाहतो. तो बोध असा आहे, तो निरामय स्थितीमध्ये जातो आणि ज्या वेळेला त्याला ती स्थिती प्राप्त झाली ती स्थिती सांगता येत नाही. तुकाराम महाराज त्याचं पुरावा देतात. तेथीचा आनंदो ब्रह्मांड न समाय. ब्रह्मांडे न समाय उपमेशी काय देऊ सुखा. त्या उपमेला त्या सुखाला उपमा देता येत नाही. तेथीचा जो निरामय स्थितीमध्ये जातो त्या प्रभूशी ऐक्य होतं आणि त्या प्रभूशी एक रूप होतो आणि ते रूप सांगण्यासाठी काय तेथीचा आनंद ब्रह्मांडी नस्माय उपमेशी काय देऊ सुखा. त्या सुखाला उपमा देत नाही, देता येत नाही. असं सुख श्री गुरु बसला आणि त्या सुखाची मागणी ज्ञानोबराय करतात की देवा माय बाप्पा काय व्हावं. हे लोक त्या आनंद स्वरूपामध्ये बर का आदोय स्वरूपामध्ये आणि निरामय स्थितीमध्ये जावावं. कारण का जात नाही तर यांच्यामध्ये हा वाकडेपणा आहे म्हणून जात नाही. हा वाकडेपणा जर गेला ना माऊली तर माझे भक्त
त्या सुखाला पात्र होतील एवढीच माझी तुमच्या पुढे मागणी आहे. मी काही तुझं मागत नाही. तर काय करा, उदार अंतकरणाने, कोमळ मनाने, पवित्र वचनाने माझ्यावर तुम्ही कृपेचा सर करा. आणि हे जे समाज दूर गेलेला आहे भक्तीपासून, ज्ञानापासून, तत्वापासून, बोधापासून, तर यांना काय करा माऊली तुम्ही. आणि ते करणार आहात तर तुम्हीच करणार, तुमच्याशिवाय कोण करत नाही. एवढा अधिकार साधूमध्ये आहे. माझे तुम्ही श्रीगृहात विश्वाचे मालक आहात, विश्वात्मक, विश्वाचा आत्मा देव तुम्ही आहात. काय करील ते काय नव्हे महाराज, तुम्ही काय करता येत नाही. आता जाता जाता एवढी माझी विनंती करा, ऐका आणि मोठ्या मनाने मला तो दान द्या. ते दान द्या याचा अर्थ ते त्यांच्यासाठी मागत नाही, तुमच्या आमच्यासाठी. जी खळाची व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो, निभूता परस्परी पडो. मैत्र जीवन कशासाठी. वाकडेपणा ज्या दिवशी गेला ना, त्या दिवशी या बोधापासून दूर गेले. तत्व कळलं नाही, सुख माहिती नाही, आनंद कशाला म्हणावं. ऐका नाही, आनंद आहे. अरे बाबा सर्व काही भेटल, भेटतो का नाही, सर्व भेटतो. माऊलीचं खूप छान आहे हो, पासायदान खूप छान आहे. पासायदानाची मांडणी करताना बरीच आता ज्याच्या त्याच्या मताने वेगळे वेगळे विषय मांडतात. पण खरं काय म्हणायचं माऊलीला, जी खळाची व्यंकटे सांडो. आणि ती माणसामधली जी खळ वृत्ती आहे, काय करतात बघा लोक, दाखवताना एक दाखवतात. दुसरा खळ सांगू तुम्हाला, शास्त्रातला सांगतो. कधी योग आला तर मग माणसातला सांग. अरे ज्या भगवान परमात्म्याच्या समोर ब्रह्मांडाचा मालक आधी परमात्मा परमेश्वर प्रभू रामचंद्र ज्या वनवासात आले, वेश कोणाचा घेतला रावण, वेश कोणाचा घेतला, साधूचा. तसं याला काय झालं, एवढा मोठा पंडित पण याच्यात सुद्धा वाकडी पण आहे का नाही. दाखवायला साधू झाला, जोगी झाला, जोगी होऊन दान मागतो, पण अंतःकरणातली वृत्ती वाकडी आहे ना, हीच वाकडेपणा जाऊ ज्ञानोबा आहे. कळते माझं बोल, ज्ञानोबा याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बघले. या लोकांमधला जो वाकडेपणा आहे ना, मोठ्या मोठ्या लोकांनी चूक केली, तुमचं आमचं काय, त्याला काही कमी होतं काय. मागायला आला त्यावेळेला काय होता, साधू होता. साधूवर कोणी तयार करतो, पण अंतःकरणात भावना एक असते. तुम्हाला याच्यावरच एक छोटस उदाहरण सांगतो आणि साधू कसा असतो हे बी पण सांगतो. खूप छान आहे. एकदा असं झालं नाही, आणि म्हणजे साधू सज्जन कुठपर्यंत आहे हे सांगतो बरोबर. दिसायला काय असलं, हा वाकडेपणा आहे बरं का थोडा. एकदा असं झालं म्हणे, तो काय त्याचं नाव बिरबल आणि बादशाह. बादशाहने कुठलाही प्रश्न टाकला का बिरबलानं सोडून टाकायचा लगेच. खूप परेशान झाला पण काही जमलं नाही त्याच्याकडे, असं उत्तरच असं नाही, असं काहीच नाही. तर एकदा बिरबलाने काय केलं, बादशाहने अमेरिकेत येऊन एक मांजर आणलं म्हणे. काय आणलं, चांगलं आहे का बरं का, साधूच्या वक्तृत्वावर बोलला. म्हणजे साधू कुठपर्यंत सज्जन आहे.
माणूस सज्जन कुठपर्यंत आहे हे सांगतो. त्या मांजराला असं टॅलेंट बनवलं, खूप शिकवलं आणि ते मांजर शिकलं बरं का. असं शिकवलं, असं टाळी मारलं का त्यांनी ते स्वयंपाक बनवलं. खूप छान सुंदर स्वयंपाक. टाळी वाजवला का पीठ मांडायची, सर्व काही त्यांनी त्याला ट्रेनिंग केलं होतं. आणि मग सभेमध्ये बिरबलाला सांगितलं, बिरबल अगले संडे हमारे दरबार में खाना खाने को आ जाओ. जेवण होती. त्याला वाटलं आज कसं काय मी जेवायला सांगितलं असेल बाबा. ऐसा क्या है हुजूर? अरे ऐसा खाना बनाया अभी तक तू खाया नहीं होगा और आगे भी नहीं खाएगा, ऐसा खाना याला. तो मला असं कसं असेल बाबा, आतापर्यंत खरंच आहे मांजराला पण बनवलंय. आपण अजबची गोष्ट. ठीक आहे, तो गेला. जसं केल्याप्रमाणे त्या मांजराने जेवायला वाढलं, जेवला आणि बसले बैठकीमध्ये. तो विडा बिडा काय असेल ते आपल्याकडे पान सुपारी म्हणतात तसं ते चाललं. चालता चालता कैसा लगा बिरबल खाना? अच्छा लगा. कभी खाएगा क्या? नहीं. आगे खाएगा क्या? नहीं. आप तो हार गए. हारने की क्या बात है? वो जी खाना मुझे अगले संडे खिलाओ, फिर देखिए. ठीक आहे मग. पण बिरबल फार हुशार हो. तो काय केला माहितीये, दुसऱ्या रविवारी त्यांनी काही धंदे होऊन दिले. मला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या रविवारी काय होऊन दिले. सगळं जेवण होऊ दिलं, वाढून दिलं. 10 बाय 10ची खोली छोटीशी होती, बसायला जेवायला. असं जेवणात त्या उंदीर होती. मांजराला जसं काय उंदीर दिसलं, आधी झडप कशावर घातली ती कळलं नाही कळलं. मांजर कुठपर्यंत सज्जन होत मला हे सांगायचं. मांजर सज्जन कुठपर्यंत आहे त्याचा विषय त्याच्या पुढे नव्हता, तोपर्यंत सज्जन आहे. कळलं? मांजराच्या पुढे काय नव्हता, मांजराचा विषय नव्हता, तोपर्यंत मांजर इतकं सज्जन की जसं म्हणाल तसं केलं. जसं काय त्याने उंदीर सोडलं, जेवणाचं काय याचे पण कपडे फाडले. कोणाचे? ज्यांनी शिकवलं, ज्यांनी काय केलं त्याचे पण कपडे फाडले, बिरबलाचे पण फाडले. उंदराला जायला चान्सच नाही ठेवला. तस काही लोक तितक्या पुरते सज्जन. आता ओळखून घे. कळलं का? माझं बोलणं कळतं की कुठवर सज्जन आहे? व्यासपीठापुरते कीर्तना का नाही. जसा विषय समोर येईल तशी वृत्ती बदलते. माऊली, गुरु, मायबाप्पा ह्या लोकातले जे गुण आहेत ना, एवढेच गुण जावत हीच माझी मागणी आहे. तो शोने मज द्यावे कसा येणार हे बरोबर. जे माणसं कुठपर्यंत सज्जन असतात इथपर्यंत सज्जन नाही. जसा विषय पुढे आला, उंदरावर धाप आली. महाराज म्हणले, विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्म सठसावला. माझे मज झाले अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. या नामाचा छंद लागल्याच्या नंतर काया ब्रह्मरूप होते, वृत्ती अंतर्मुख होते आणि त्या ब्रह्माशी एकरूप होते. जशी वृत्ती बहिर्मुख झाली
की नको ते दिसतं, नको ते सोचतं, नको ते करायला जातं. याच्यासाठी गुरु माऊली माझ्यावर तुम्ही काय करा, दया करा. तुम्ही माझ्यावर काय करा, कृपा करा. आणि असं कृपेचं दान द्या की जेणेकरून कसला जरी विषय आला तरी वृत्ती बदलत नाही. असं दान करा. खळाची व्यंकटेश आलो. कितीही तास सांगले पण ओवी सोडून जाणारा महाराज. निमताला ओवी घ्यायचं, गावभर बोलत फिरायचं ते नाही. अभंग घ्या, अभंगाशी संदर्भ असावा. ओवी घ्या, ओवीचं संदर्भ असावं. त्याला एक रीत आहे, त्याचा नेम आहे. त्याच्यासाठी आता वेळ तर झालेला आहे का नाही. ज्ञानोबा मागणी मागत असताना खूप छान मागणी मागली, तुमच्या आमच्यासाठी मागितली. तर आपल्या श्री गुरुला मागणी मागत असताना म्हणतात की माय बाप्पा, या समाजामध्ये, या जगतामधला, या जीवामधला काय जावावा, वाकडेपणा जावावा. ह्याच्यातला वाकडेपणा गेला की मला सुख मिळतं. आणि म्हणून साधू संत सुद्धा देवाला तेच मागतात. काकडा तुम्ही ऐकता ना सकाळी, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. ऐका काय म्हणतात, प्रभात समय पातला. पुढे वैष्णवाचा मेळा गरुडा पारी गाठला. आणि दुसरे त्याच्याच प्रमाणे बघा, उठा सावध व्हावे. काकडा येतो ना, क्षमा सखळा द्यावे, जयाजी वासना तया तैशे पुरवावे. ज्याला जीवास नाही ना तैशे पुरवावे. म्हणून दारुड्याला दारू भेटते का नाही भेटत, काय बी करेल तो संध्याकाळी घेऊन येतोच. असो नसो भाव आलो तुझ्या ठाया. त्या दुकानदाराला म्हणतो, कोणाला म्हणतो, पैसे असो नसो उद्या देत आहे. असो नसो भाव आलो तुझ्या ठाया, कृपा दृष्टी पाहे दुकानदार राया. का नाही, पैसा असो नसो तुझ्याकडे रोज येतो की नाही, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे म्हणजे कडे पंढरी राया. असं नाही, कृपा दृष्टी पाहे. कोण, दुकानदार राया. असंच आहे की नाही. भगवान परमात्म्याला साधू संतांनी मागणी मागली, जयाची वासना तया दैशे गुरु. जसा सल्ला देवा तसं त्यांना पुरव. याच्यामध्ये आपल्या गुरु माऊलीला ज्ञानोबा फार उत्कृष्टपणाने बोलतात की जी खडाची व्यंकटे सांग, या लोकांना वाकडेपणा जाओ, द्वैतला जाओ, दुष्टपणा जाओ, परमार्थामध्ये त्याची प्रवृत्ती व्हावं, धर्माबद्दल त्याच्यावर उत्कृष्ट राहावं. असं मला दान द्या आणि याच्यामध्येच माझं खरंच सुख आहे. माझं यज्ञ याच्याने सुख, मी यज्ञ याच्यासाठी केला. वाघ यज्ञ तोष आहे. हा वाघयज्ञ आहे. या वाघयज्ञाची आहुती आतापर्यंत चालू होती, 7 दिवस झालं चालू आहे. पण जाता जाता हा पूर्ण होण्यासाठी मला हेच छोटंसं दान आहे, त्याला पसाय दान. त्या दानामध्ये असं दान मागितलं की तुमच्या आमच्यासाठी, स्वतःसाठी मागितलं नाही. ऐका ना, काहीच मागितलं नाही हो स्वतःसाठी. सगळे भेटतील ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होते. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे. देवाला सोयरे सज्जन भेटले नाही, तुम्हाला भेटतील. कृष्णाचा मेहुणा कसा होता, कसा होता,
सज्जन होता का? कंसाचा मामा कसा होता? कृष्णाचा सज्जन होता? देवाला सोयरे सज्जन मिळाले, तू मामाला लय सोयरे सज्जन हो. किती दिवस सोयरी झाली लग्न होण्याच्या पहिले. पोरगी एक बार फिरून आली की मग लय मूर्ख मिळाले. ते सदाई सर्व असतील पण सदा नाही. ते सर्वाई सदा सज्जन सदा आहेत का? कालांतराने तोच बाप म्हणतो लय मूर्ख भेटली हो, मी अपेक्षा केली पण तशी. आधी वर्णन करतो खूप छान, लय सज्जन आहे का? त्याचं वर्णन करतो पण जशी पोरगी नांदून पहिल्या बारीलाच आली की त्याच्यासाठी मूर्ख सोयरी भेटलीच नाही. भेटले का तुम्हाला? पण माऊली ते सर्वाई सदा सज्जन सर्व असतील पण सज्जन सदा सर्वदा नसतील. सोयरे होतो असे दे की थोडक्या पुरते, सोयरिकी पुरते नको, लग्नापुरते नको, हुंडा देण्यापुरते नको, असं नको की ते सर्वाई सदा सज्जन असं दान दे की ते कसलाही प्रसंग आला तर त्याच्या वृत्तीवर कसलाच परिणाम होऊ नये. तो सदा तुझ्या स्मरणामध्ये राहावं, सदा तुझं नाम स्मरण करावं, सदा श्रीगुरूच्या सानिध्यात राहावं, श्रीगुरूनं दिलेल्या तत्वाचं स्मरण करावं. हेच मला दान द्यावं. झालेली सेवा श्रीगुरूच्या चरणी, ज्ञानोबाच्या चरणी आणि सर्व तुमच्या चरणी. बरं का, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझ्यावर कृपा केली, तुमच्या प्रेमाचं अमृत, तुमच्या दृष्टीप्रेमाचं अमृत माझ्यावर पडलं आणि म्हणूनच ही सेवा झाली. ती तुमच्या चरणाला अर्पण, भगवान शंकराच्या चरणाला अर्पण. कुंडली कुलाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की विठ्ठला 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 विठ्ठला. मैत्रजीवांचे पंचेती मिरजाओ विश्व स्वधर्म सूर्य पाव. सोझे वांचिल तो ते लावो प्राणी जात वशत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. भेट तुया होता तला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव ओळचे जे अर्णव पियुषांचे चंद्रचे अलंछन. मार्तंडचे तापहीन हे सर्वाई सदा सज्जन. सोयरे होतो होना सर्व सुखी पूर्ण होनी तेही लोकी. तुझी जो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके ये. दृष्टादृष्ट विजये हो विजय म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आ होईल दान पसाहो येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. सुख्या झाला. श्री ज्ञानदेव भगवान की जय. यानंतर ठीक 9:30 वाजता हरिभटपरायण